मित्रांनो, आता सगळीकडे एकच उत्साह आहे, एकच जल्लोषाचं वातावरण आहे आणि त्याला एकमेव कारण म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा. आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन आता झालेलं आहे आणि घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आपण आज अशाच काही सार्वजनिक गणपती मंडळांना भेट द्यायला आलेलो आहोत. आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत, त्याचं वेगवेगळं रूप बघायला आलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत मरीन लाईन्सला. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये खेतवाडी, गिरगाव, चिरा बाजार आणि चंदनवाडी आणि जमलंच तर लालबाग, परळ इकडचे आपण आज गणपती बघणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे प्राजू, वहिनी, पूर्वा आणि आपला नितीन दादा. तर आम्ही आज सगळे आता गणपती बघायला आलेलो आहोत. आम्ही मरीन लाईन्स स्टेशनला आता उतरलो आणि इकडून आपण पहिला चंदनवाडीचा गणपती बघूयात, त्यानंतर चिरा बाजार, गिरगाव वगैरे करत करत आपण खेतवाडीचे गणपती बघायला जाऊयात आणि जमलंच तर आपण लालबागचे गणपती सुद्धा बघूयात. तर चला जाऊया आपला गोड गणपती बघायला अखिल चंदनवाडी. मित्रांनो, आपण हा पहिलाच गणपती बघतोय आणि पहिल्याच गणपतीला लाईन होती. तर थोडंफार आपल्याला उशीर झालाय, त्यामुळे आपण पास काढलाय आणि विशेष लाईनीमधून आपण आता जाणार आहोत आतमध्ये. मित्रांनो, आपण आता आहोत चिरा बाजारचा राजा इथे आणि इथे गर्दी नाही आहे. चंदनवाडीतून आपण जेव्हा निघतो तिथून डाव्या साईडला टर्न मारल्यानंतर आपल्याला लगेचच हा चिरा बाजारचा राजा हा गणपती लागतो. तर आपण त्याच गणपतीचं आता दर्शन घेतलंय आणि इथे बाजूलाच कोलबाट लेनचा राजा हा गणपती सुद्धा आहे, त्याचं सुद्धा आपण दर्शन घ्यायला जाऊयातच. आणि इथे तुम्हाला अजिबात गर्दी भेटणार नाही. आता जर तुम्ही बघितलं तर इथे एवढी जास्त रेलचेल नाही आहे आणि आरामात तुम्ही या गणपती बाप्पाचं दर्शन इथे घेऊ शकता आणि खूपच सुंदर अशी मूर्ती आहे ही सुद्धा. मित्रांनो, आपण आता आलो आहोत कोलबाट लेनचा राजा इथे आणि खूपच सुंदर अशी मूर्ती आहे मोरावरती आणि जवळजवळ माझ्या मते 28 फुटाची ही मूर्ती आहे. आपला गणराया, आपला लाडका गणपती बाप्पा बासुरी वाजवत हे त्याचं रूप बघायला खूप भारी वाटतंय, खूपच सुंदर. ही छोटी मूर्ती आहे आणि सेम डिट्टो ही मोठी मूर्ती आहे. मित्रांनो, आपण आता आलो आहोत चिरा बाजारचा महाराजा प्रभू गल्ली इथला गणपती बघायला, त्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि खूपच सुंदर अशी ही मूर्ती आहे. अंदाजे 26 फूट आणि एका पायावरती उभी, खूप सुंदर अशा पोजमध्ये असं हे रूप आहे आपल्या गणरायाचं.
मित्रांनो, आपण आता आलो आहोत चिरा बाजार ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इथे. आणि इथे ही बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप गोलूमोलू अशी वाटते मूर्ती. मस्त एकदम सुंदर सुंदर मनमोहक असं हे बाप्पाचं रूप आहे. आपण आता खेतवाडीला आलेलो आहोत आणि खेतवाडी 13वी गल्ली मला वाटतं. आपण पहिला गणपती बघणार आहोत आता खेतवाडीचा.